आमच्या आता मर्यादा संपलेल्या आहेत. आम्ही शेतकरी आहे. आम्ही हातात आमच्या दोरी सुद्धा घेऊ शकतो, विळा सुद्धा घेऊ शकतो. बेळगावातले शेतकरी झाले आहेत आक्रमक. काय करायचं शेतकऱ्यांना? जीव द्यायचा काय सांगा? कसली लोकशाही? लोकशाही म्हणतात? दरवर्षी होतंय बेळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरानं शेतकऱ्यांचं नुकसान. त्या पद्धतीनं 1 महिनाभरात आम्ही काम केलंय. यदा कदाचित ते जर काम झालं नसतं तर हे बेळ्ळारी नाल्याचं हे सगळं सांडपाणी वडगावच्या लोकांच्या तोंडात गेलं. बेळगावच्या शेतकऱ्यांनी दिलाय प्रशासनाला निर्वाणीचा इशारा. कुणी लोकप्रतिनिधी यांनी आमचा हा बेळ्ळारी नाल्याचा प्रश्न सोडवावा आणि हे जनतेचं काम करावं. मी आणि अमोल देसाई वैयक्तिक आमच्या खर्चातून 5.25 फुटाचा त्यांचा पुतळा उभा करतो इथं. बेळ्ळारी नाल्याला आलेल्या पुराचा बेळगाव लाईव्हने घेतलेला आहे आढावा ग्राउंड रिपोर्ट मधून. सुरू असलेल्या पावसाने बेळ्ळारी नाल्याला पूर आलेला आहे. बेळ्ळारी नाला परिसरातले हजारो एकर जी सुपीक जमीन आहे भात पिकाची ती पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. गेल्या 25हून अधिक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र कित्येक सरकार आली, अनेक सरकारे गेली, मात्र कुठल्याही सरकारला हा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. येळूर रोड असो किंवा धामणे रोड असो किंवा येरमाळ रोड असो किंवा हलगा असो किंवा पुढची असो किंवा मुचंडी भागातली असो, या भागातल्या सर्व बेळ्ळारी नाल्याचा धक्का बसलेला आहे. आता बघा, तुमच्या माध्यमातून जर सांगायचं जर म्हटला तर फक्त आम्ही आमचे जीव द्यायचे तेवढे उरलेत आमच्या शेतकऱ्याने ह्या सरकारसाठी. तर बघा, गेली 25-26 वर्षे झाली हा संघर्ष आहे. हा बेळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांच्यासाठी शाप बनलेला आहे. हे वरदान नसून एक शाप आहे. हजारो एकर जमीन प्रत्येक वर्षी नुकसान व्हायलंय. ह्याला जबाबदार हे सरकार. आम्ही तर म्हणणार हे आमचं राज्य सरकारच आहे म्हणणार आम्ही. आज तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारी यंत्रणेला सांगू इच्छितो, आमच्या आता मर्यादा संपलेल्या आहेत. आम्ही शेतकरी आहे. आम्ही हातात आमच्या दोरी सुद्धा घेऊ शकतो, विळा सुद्धा घेऊ शकतो. तर आता आम्ही तेच आमचे लोक थोडे प्रतिनिधी आमचे सहकारी यायलेत. आता ताबडतोब सरकारला आता तरी जाग यावी. नसेल तर आम्ही सगळ्या रैतांना घेऊन, सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन नॅशनल हायवेवर अमरण उपोषण आणि ह्याच पद्धतीनं आंदोलन रोटेशन पद्धतीने करायचे आम्ही आता विचारत आहे. तर तुमच्या माध्यमातून हे पालकमंत्री आमचे सतीश जारकिहोळी साहेब आहेत, यांनी जर मनावर जर घेतले तर या कामाला फार वेळ लागणार नाही. आणि आमची ह्या लोकांना सगळ्यांना आमची ह्या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की हे तात्पुरतं काम नको आहे. हे सॉलिड आता कन्स्ट्रक्शनचं काम, बाइंडिंग कन्स्ट्रक्शन कॅनल टाईप कालव्याचं काम हे करणं हे गरजेचं आहे. मागच्या महिन्यात जे काम केलंय हेबाळकर मॅडमच्या पुण्यानं, त्या आहे ना, हे पाणी आता जायले, नाही तर त्या पाण्याला फ्लो नव्हता. हे लोकांच्या तोंडात आणि गेलं असतं. आता रहित ऐकणी जीवन मरणाच्या दारात उभा आहे. विचार करा, एक वीतभर भात नाहीत आता, तर 8 दिवस झाले पाणी साचून आहे आणि 15 दिवस पाणी हे जात नाही कुठं. काय करायचं शेतकऱ्यांना? जीव द्यायचा काय सांगा? कसली लोकशाही? लोकशाही म्हणतात का? सरकाराशी काय देणं घेणं आहे? म्हणजे हा नाला ह्याचं हिडकल डॅमचं पाणी आधी राकासकोपचं पाणी आणले, जनतेसाठी सोयीस्कर केले, नंतर हिडकलचं पाणी आणले, ते चांगलं काम केलंय. मग ते सांडपाणी वाहून जायचं व्यवस्था कोणी करायची? जनतेने काय ते घरात पाणी ठेवून घ्यायचं? सरकारला ह्याला प्रोजेक्ट त्यांच्या बरोबर नाही. पाणी पाजवायचं माहिती आहे, पाणी सांडपाण्याचा निचरा करायचा त्यांना कळत नाही. आणि जेही कोणी प्रतिनिधी येतात, काही सरकारी अधिकारी येतात, याचा प्रोजेक्टशीर पद्धतशीर काम करत नाही. वोट बँक साठी आपले लोक आहेत का नाही आहेत, हे राजकारणातच आमचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलाय. आणि गेली 30-40 नव्हे तर हा 50 वर्षाचा प्रश्न आहे. 70च्या आधी इथं नळाचं पाणी येत नव्हतं बेळगावला. ते नळाचं पाणी आणले, राकासकोपचं पहिलं आणलं, आता हिडकलचं आणले. हे चांगल्या गोष्टी केल्या. पण ह्या ड्रेनेजचं पाणी जायचं यांनी व्यवस्था करायला पाहिजे का नको? आणि हे कोण करणार? आणि यांना जर हे जर क्वालिफाईड लोक, एवढे जर सुशिक्षित लोक यांना नोकरी, आमदार, खासदार करून जनतेचे जर प्रश्न सोडवत नाहीत, त्यांचा उपयोग काय? देतो. आणि सभागृहाचे प्रोसिडिंग होत आहे, हे प्रोसिडिंग आम्ही नक्कीच सरकारला कळवू असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण आज त्या गोष्टीला जवळपास 9 वर्ष झाली तरी देखील ह्या कामाला सुरुवात होत नाही. म्हणजे कुठं अडलंय आणि काय झालंय, यांच्या ह्याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे हेच कळायला तयार नाही. यासाठी येणाऱ्या काळात जर हा बेळ्ळारी नाल्याचा प्रश्न जर निकालात निघाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून त्या सरकारला जागा करून हा येणारा हायवे बंद करून नक्कीच या सरकारला लक्ष वेधण्याचं काम आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांनी आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. आणि जर का बेळ्ळारी नाल्याचा प्रश्न या वर्षी किंवा या काही दिवसात सोडवला गेला नाही तर निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आणि आंदोलन करून जरांगे पॅटर्ननं आंदोलन करण्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता
नेमकं बेळारी नाल्यामध्ये जलपर्णी वाढलेली आहे आणि जलपर्णी वाढल्यामुळे जे पाण्याचा निचरा व्यवस्थित होताना दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळेच पात्र जे बेळारी नाल्याचं आहे ते वाढलेलं आहे आणि शेत जमीन सगळी पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे याकडे सरकार लक्ष देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रकाश बेळगोजी, बेळगाव लाईव्ह.